गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू जादूज वर्ल्ड. आज वेळामोशा आहे. वेळामोशाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वाजले सकाळचे 4:15. तर आज आम्ही शेतात जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता इथे पीठ भिजवायचं पण चालू आहे आणि इकडे पुरणासाठी पुरण पण व्हायला लागले. असं सगळे काम स्वयंपाक चालू आहे. आता आम्ही निघालो. आमची सगळी तयारी झाली. स्वयंपाक झाला आणि आता सगळेजण निघालोय. अशी गाडी केली आहे मोठी. अशी गाडी आहे आमची आणि आता सगळेजण गाडीत बसतात आहे. चला बसा. आम्ही निघालोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा हा मंगल मूर्ती उंदीर मामा की. हा चलो बाय बाय कर सगळ्यांना. इकडे बाय कर. इकडे बघा की अभि असं कर. आता आम्ही 7 रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे. मस्त कवळं ऊन आहे. थंडीत ऊन छान वाटतं. आपल्या सोलापूरचा साखर कारखाना आहे वडगीचा आणि ह्या साईडला समोर IT पार्कच्या तयारी चालू आहे. सोलापूरचा IT पार्क इथेच होणार आहे. त्याच्यामुळे सगळी साफसफाई चालू आहे आणि इकडे आपला साखर कारखाना आणि थोडं पुढे गेले की आपलं वडगीचं साईबाबा मंदिर. एवढा मोठा साखर कारखाना. वास खूप छान येतो इथे. हे वडगीचं साईबाबा मंदिर आहे. लांबून असं कळस दिसतोय. तिकडे मंदिरात आत जायला पुढून रस्ता आहे. एक रस्ता आत जायला, एक रस्ता बाहेर जायला आहे. आणि तसंच बगीचा पण खूप सुंदर आहे. आलं साईबाबा मंदिर. हे आहे वडगीचं साईबाबा मंदिर. माझंच वडगीची कमानी. इथून आत गेले की गावात जातो आपण. कमानीतून आत जायचं वडगी गावात. आता आपला गावचा रस्ता चालू झाला. इथे ट्रॅफिक झाली आहे कारण बंपर पलटी झाले. क्रेनने उचलायचं काम चालू आहे. सगळे लोक बघून बघून यायला लागले. एक क्रेनने उचलून एक साईडला केलंय वाहतूक जाण्यासाठी कारण ट्रॅफिक जाम झालं होतं. क्रेन आहे. अरे बापरे, डेंजर झालंय. तूर किती सुंदर आली. इथे काय ज्वारीची गहू आहे का? गव्हाची शेती. शेतात जेव्हा धान्य पिकतं तेव्हा छान वाटतं. आणि समोर तूर आहे. सुंदर आली तूर. इथून आपण करजगीच्या रस्त्याला लागलो. 3 ते 4 किलोमीटरच आमचं गाव राहिले. आता आलो आम्ही आमच्या शेताच्या एकदम जवळ. मस्त रस्ता खूप सुंदर आहे. आता आम्ही आलोय शेतात. सगळेजण एक एक सामान उतरवायला लागलेत. केशव काय घेतोयस?
असे चालले सगळेजण सामान घेऊन, मागून पण येतात ते. आणि अभिराज इथे तोचायला अभिराजला. आता आम्ही असं तुरीतनं चाललोय. इथनं तूर आहे, पुढे ज्वारी आहे. झाडाखाली जाऊन पूजा वगैरे करणार. पोचलो आम्ही शेतात. असं बसायला मस्त अंतरले नाही. सगळं आम्ही नैवेद्याचं काढतोय. पूजा पण चालली आहे, म्हणजे होत आली आहे. तर पोरं खाऊ घेऊन आले. केशव बघू काय आणलं. इकडे का जावा. तर कुरकुरे पार्टी चालली आहे, त्यांची भूक लागली आहे. तर तुम्हाला नाही दाखवते मी, पोरांना. पूजा झाली. आम्ही पण पाया पडतो. स्ट्रॉंग आहे ना तू, बॉडी दाखव. स्ट्रॉंग आहे तुला. काय तू रोडाच्या पलीकडे अजिबात तिकड लागत नाही. अभिला स्ट्रॉंग आहे. अभि स्ट्रॉंग आहे. 2 खाल्ला तर गप बसलाय. इथे 100 आता आम्ही वरच्या बोरची पूजा करायला चाललोय. आणि मग आम्ही जावा खालच्या बोरची, म्हणजे सगळेजण एक एक ठिकाणची केलं तर पटपट होईल. असं एक फोटो काढते माझ्या समोर आमच्या दोघांचा. शेताला यायचं म्हणजे ह्या दिवसात आलेलीच मजा छान, कारण धान्य आलेलं असतं. इतर वेळेस मोकळं रान असतं. आता हुरडा खायला पण आपण एकदा येऊ. तुम्ही हात धरा. मी हात धरते तुम्ही. जवळ जा जरा. तर अर्ध्या अगरबत्ती झाली पार. कोण आलं रे? आता आले का? त्यांचं सर त्यांनी आले. अगरबत्ती आणतात. हा ते हार मध्येच अडकवा की. इथे नको. मग खाली ठेवते तो तू उभारले होते नारळाच्या जागी. हा फोड नारळ चल.
निवड दाखवते आम्ही. तिथं कशावर फोडायचं? काक्याच्यावर फोडा लोखंडावर. मारत मारत जरा पाणी घे. आंबट पाणी. अरे ब्लॅक कशाला मारा. असे मस्त बसलेत. भूक लागली ग. तिने बघ कसा बसला एकटा. हे तुझा विजून टाका. नाही इथं का नाही आतमध्ये सुटलं. ए अभि इकडे तू. अबे बाबू ते खायचं नाही आहे ते. पूजा करायचं आहे अभि ते. अबे मध्ये येऊ नको. खायचं घरी आहे. पूजा करायचं म्हणताय ना तुला. दादा नारळ कसं पडायचं आतमध्ये. एक दगडानं पाहिलं होतं. हे दगड होतं बघ आता. कुठं होतं ते बघ असं. फोडा तिथंच ठेव का ते नारळ आता. दादा माऊला सांग पाऊस आला घरला चला म्हणा. आता आम्ही जेवायला बसणार आहे. भात ह्याला काय म्हणतात ग? कढम. कढम आणि हे पोळ्या, मिक्स भाजी, पापड आणि पापड एवढं सगळं आता आम्ही सगळ्यांना जेवायला देणार आहे. दूध पण आहे.
आणि बाजरीच्या भाकरी, शेंगाची चटणी. तर सगळ्यांना सगळे मस्त लाईनीत बसले जेवायला. सगळे आता जेवायला बसले तिथे. हा वेचा वेचा. सगळेजण असे हरभऱ्याची भाजी पण वेचतात आहे. तेवढं तसं बांधून बांधून वेचायची. ही आमच्या शेताच्या बाजूची नदी आहे. आमच्या शेताला लागूनच आहे. पावसाळ्यात हीच नदी भरली होती आणि सगळं शेतात पाणी आलं होतं. एकदम कडेपर्यंत आलोय आज. एवढी मोठी मस्त नदी आहे. सगळे चालू आहे आम्ही आता इथे बघायला. पुष्पताई हाय करा. चला आम्ही निघालोय शेतातनं घरी. झालं नैवेद्य झाला, देवपूजा झाली, जेवण करून झालं आणि असे सगळेजण पसारा घेऊन सगळे निघाले. हे आमचं गाव आहे कल्याणनगर. कल्याणनगर मध्ये आम्ही चाललोय. अशी कमानी आहे छोटस. आणि ही कल्याणनगरची शाळा. असं छान आहे. छोटस गाव आहे. इथे लक्ष्मीचं मंदिर आहे. हे सोलापूरचं विमानतळ आहे. हे काय आलो आम्ही आमच्या घरी ईश्वर कृपामध्ये. आता उतरणार सगळे. आम्ही सगळे घरी पोचलो. आमची वेळ अमावस्या झाली. आता व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय करा रे सगळ्यांनी. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.